संपवायचे म्हणजे संपवायचे. आणि जर तुम्ही हे नाही 2 महिन्यात संपवायचे आणि फाशी द्यायची तरच धाक बसत, दरारा निर्माण होईल आणि असे कृत्य मुलींवरती, लेकी बाळांवरती पुन्हा होणार नाही. आणि तुम्ही असं नाही केलं तर पूर्ण राज्यात आम्ही आंदोलन सुरू करणार आहे. आपण यावेळी इथं सत्तेत असलेले झिरवाळ देखील होतात आणि मुख्यमंत्र्यांची बोलणं केलं आणि काही नोटिंग अर्ज तयार करून आपण दिलं, काय सांगा? आम्ही मंत्री महोदय झिरवळ साहेबांच्या लक्षात राहू नये किंवा राहणार नाही म्हणून या काही गोष्टी लिहिल्या, काही कुटुंबालाही लिहायचं सांगितलं की याच्यात उज्ज्वल निकम साहेबाची तातडीनं घोषणा करा तुम्ही. मी आता गाडीत बसलं की मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे, दोनही उपमुख्यमंत्र्यांना बोलणार आहे, कारण विधी व न्याय मंत्रालय हे खातं त्यांच्याकडे. तुम्ही सेपरेट बेंच पण द्या, फास्ट ट्रॅक कोर्टात पण ही केस चालवा. 2 महिन्याच्या आत चालवण्यासाठी पूर्वीच्या कायद्यात तुम्हाला दुरुस्ती करावी लागणार आहे, नुसतं असं म्हणून चालणार नाही. तर येत्या कॅबिनेटला मंगळवारी तुम्ही कायद्यात तरतूद करा या विषयाची आणि कायदा दुरुस्त करून ते कडक करा, ही मागणी करणार आहे. एन्काउंटरच्या बद्दलसुद्धा बोलणार आहे. तुम्हाला जर ते होणार नसेल तर तुम्हाला एन्काउंटर करावं लागणार आहे. नसतं राज्यात मात्र आता आम्ही तुम्हाला मग नाही फिरू द्या. पुन्हा इथं झक मारायची नाही आमच्या राज्यात, पुन्हा रस्त्यावर नाहीच. आणि आम्ही राजकारणी बेगडे नाहीत, आम्हाला कायदा तोडायला लावू नका. कायदा होईलच. कायदा तोडायला लावू नका एवढीच आमची मागणी. तुम्ही कडक कायदा करा, पुन्हा राज्यात यज्ञताईसारखे प्रकार होणार नाहीत याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. नसतात तुम्हाला माहिती एकदा आम्ही रस्त्यावर उतरल्यावर काय करतो.